नमस्कार, व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। लातूर शहरात कुरेशी समाजासह क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि विविध संघटनेच्या वतीने भव्य मूक मोर्चा काढण्यात आला। लातूर शहरातील अण्णाभाऊ साठे चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। तथाकथित गोरक्षकांच्या नावाखाली गावागुंडांकडून होत असलेली जनावरांची वाहतूक अडविणे, कायदा हातात घेऊन लूटमार करणे, सर्व गोशाळेची उच्चस्तरीय चौकशी करणे, मुस्लिम खाटीक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणे, जनावरांच्या वाहतुकीसाठी वाहन कायद्यात बदल करणे, शेतकऱ्याच्या शेतीमालाला योग्य भाव देणे, पोलिसांमार्फत शेतकरी, व्यापारी, कुरेशी, वाहन चालक यांच्यावर दाखल केलेले गुन्हे तात्काळ परत घ्यावेत, मोबाईल लिचिंगद्वारे हत्या झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना मोबदला द्यावा आदी मागण्यांसाठी लातूरात अण्णाभाऊ साठे चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क मूक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाला वंचित बहुजन आघाडी, क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या विविध सामाजिक संघटनांनी आपला पाठिंबा दिला आहे। या विविध मागण्यांसाठी हजारो संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले होते। सरकारने या मोर्चाची दखल घेऊन निर्णय घ्यावा, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। आज या ठिकाणी शेतकरी, व्यापारी, कुरेशी आणि या व्यवहारीशी सर्व संबंधित असलेल्या लोकांचा आज या ठिकाणी मोर्चा निघाला। हा मूक मोर्चा होता, परंतु आज शासन आणि प्रशासनाने हे लक्षात घ्यावं, हा मूक मोर्चा नसून हा आक्रोश मोर्चा या ठिकाणी सिद्ध झालेला आहे। ज्या पद्धतीनं कुरेशी समाजाला, व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना गोवंशाच्या नावावर ज्या पद्धतीनं छळलं जातं, त्यांचे गाड्या अडवल्या जातात, त्यांना मारहाण केली जाते, त्यांचे पैसे काढून घेतले जातात, त्यांचे जनावर गोशाळेमध्ये टाकले जातात आणि त्या गोशाळेमधून ते बाजारात नेऊन विक्री करण्याचं काम, आणि मी असंच बोलत नाही आहे, विवेकानंद पोलीस चौकीमध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे। एक प्रकारे शेतकऱ्यांचा, व्यापाऱ्यांचा आणि कुरेशांचा माल लुटून ते परस्पर विक्री करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे। आणि आमची शासन आणि प्रशासनाला अशी विनंती आहे की हे जे गावगुंड आहेत, हे गोरक्षाच्या नावावर जे लोकांना मारहाण करतात, मॉब लिंचिंग करतात, पैसे काढून घेतात, अशा लोकांना आपण पायबंद करावं। आणि जे कायदा आलेला आहे ते कायदा फक्त गोवंशाची कत्तल किंवा गायची कत्तल करण्यासाठी आहे। गोवंशाची खरेदी विक्रीला कुठेही याला पाबंद केलेलं नाही आहे, परंतु शेतकऱ्यांची बी गाड्या लुटले जातात, व्यापाऱ्यांचे गाड्या लुटले जातात, शेतकऱ्यांना त्रास दिला जात आहे। या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने शेतकरी उपस्थित झालेले आहेत आणि आपण शेतकऱ्यांची भावना एकदा समजून घ्या। म्हणजे शेतकऱ्यांचा जोडधंदा दुधाचा आहे आणि शेतकरी भाकड जनावर काय करणार, ते शासनाने त्यांचे भाकड जनावर खरेदी करावेत। आणि आम्हाला जे शासनानं परवानगी दिलेली आहे बफेलोची, म्हशीची, त्याचे बी गाड्या अडवले जातात, ते बी गोशाळेमध्ये टाकले जातात। यासाठी हा मोर्चा आहे। आणि जे ह्याच्यामध्ये जे परिवहन विभागाचं जे ट्रान्सपोर्टिंग आहे त्यामध्ये बदलाव आला पाहिजे। एखादी गाडी समजा परमिटची तुम्ही मागता, परमिटची गाडी खेड्यामध्ये कुठं भेटणार, खूप मोठा विषय आहे। आणि 20 तारखेला माननीय नितीन गडकरी साहेबासोबत आमची मीटिंग होणार आहे, त्यामध्ये काहीतरी बदलाव होईल अशी अपेक्षा आम्हाला या ठिकाणी आहे। हे बघा, 1 महिन्यापासून कुरेशी समाज हा आपले सर्व खरेदी, विक्री आणि कटेचे व्यवहार बंद करून बसलेला आहे आणि हा त्रास आम्हाला आता सहन होत नाही। आमच्यावर गुन्हे दाखल केले जातात, आम्हाला मारहाण केली जाते, आमच्यावर मॉब लिंचिंग केली जाते। मी शासन आणि प्रशासनाला एवढंच सांगू इच्छितो, हे लवकरात लवकर ह्याचा निर्णय न लागल्यास एक मोठं स्वरूप आणि मोठा आक्रोश या महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार आहे, याची दक्षता शासन आणि प्रशासनाने घ्यावी। मोर्चा काढलेला आहे, कोणाच्या वतीनं मोर्चा आहे? आज 1.5 महिना झालेला आहे। कुरेशी समाजातर्फे हा बेमुदत बंद चालू आहे आणि आज जो मोर्चा निघत आहे याच्यामध्ये शेतकरी संघटना आहे आणि कुरेशी संघटना आहे आणि कधी व्यापारी आहेत, वाहन चालक आहे, त्यांच्या माध्यमातून हा मोर्चा निघालेला आहे, मोर्चा निघाला आहे। आमच्या ज्या मागण्या आहेत, 1.5 महिन्यापासून आमचा जो जनावरांचा खरेदी व्यापार पूर्णतः बंद आहे, कारण की ह्याचा मागचा उद्देश असा आहे, त्या 2015मध्ये जो गोवंश कायदा आपल्या अस्तित्वात आणला गेला या सरकारकडून, त्या दिवसापासून जी तथाकथित गोरक्षक, जसं आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी म्हणले की रात्रीचे 80% गोरक्षक
चुकीचं काम करत असतील त्यामध्ये 20% गोरगरिबी चांगली असतील, परंतु झालं असं की ह्या कायदा झाला असतापासून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एक अतिउत्साही गावगुंड आम्हाला एक व्यापार करत असताना, माल वाहतूक करत असताना गाड्या अडवणे, मारहाण करणे आणि अत्याचार इतकं वाढला की आम्हाला शेवटला आम्ही प्रत्येकदा शासनाला निवेदन दिलो आणि त्यांच्या धरण्यानंतर सुद्धा केलं, पण शासनाला काय जाग आली नाही. पण शासन त्यांना कुठंतरी संरक्षण देण्याचं काम शासनाकडून करतच आलेलं आहे. खास करून ह्या कामासाठी बहुजन युवकांचा वापर केला जात आहे असं मला वाटतंय, कारण की बेरोजगारी वाढली आहे. परंतु बेरोजगाराला कुठंतरी काम देण्यासाठी शासनाकडून ह्या चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या मार्गाने ह्या युवकांना कुठंतरी कामाला लावलं जात आहे असं मला वाटतंय. आणि त्याचबरोबर आमच्या ज्या मागण्या आहेत की बाई शेतीमालाला भाव भेटला पाहिजे. आता आपण पाहतो सोयाबीनचा भाव फार कमी झालेला आहे आणि जी शेतीमालाची जे काय वस्तू आहेत ते त्याच्यामध्ये महाग आलेली आहे. त्याचबरोबर आमच्या कृषी समाजाच्या ज्या मागण्या आहेत की ज्या प्रकारे हिंदू खाटीक बांधवांना आर्थिक महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे, म्हणजे सरकारचा दुटप्पीपणा बघा, व्यापार दोघांचं तेच आहे. परंतु मुस्लिम खाटीक जे आहे त्यांनाही कुठंतरी त्याच्यामध्ये समावेश केला पाहिजे होता, परंतु त्या सरकारनं समावेश केलेला नाही. ठीक आहे, नाही केलं असेल तर तुम्हाला वेगळा आर्थिक महामंडळ तयार करावं, जेणेकरून आम्हाला आमच्या युवकांना आपल्या या पायावर व्यवहार करता येईल. आणि त्यानंतर आता आपण पाहतो की कोणत्याही ठिकाणी शासनाने सलाटगावची निर्मिती करून दिलेली नाही. हा सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना की प्रत्येक जिल्ह्यामध्ये अत्याधुनिक कत्तलखाने झाले पाहिजे अशी शासनाची आपला कोर्टाचा आदेश असताना सरकार पण ह्याच्यावर गंभीरतेने घेत नाही आणि त्याच्यामुळं आम्हाला हा त्रास होत आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की जो मोटार ऍक्ट, वाहन ऍक्ट जो आहे हा फार किचकट आहे आणि ती आम्ही पाळू शकत नसल्यामुळं तिथेही आमची त्या वाहन शिथिलता ऍक्टमध्ये हा जुना असल्यामुळे ह्याच्यामध्ये शिथिलता द्यावी. त्याचबरोबर आमच्या ज्या मागण्या आहेत की बाबा की आज आपण पाहतो की आमच्या समाजावर फार कुठंतरी मॉब लिंचिंगसारखे प्रकार होत आहेत. त्या बहुजन असो, दलित असो, मुस्लिम असो, तर ह्या कुठंतरी सरकारची धोरण चुकीची पद्धत आहे. एक वेळा शासन बीफ एक्सपोर्टमध्ये वाढ करत असते. आपण पाहत असलो की आपल्या देशामध्ये 2 नंबर बीफ एक्सपोर्ट आलेला आहे आणि स्थानिक जे लोक आहेत त्यांना कुठंतरी कायद्याच्या अंतर्गत कायदे तयार करून अडचण आणायची आणि त्यांना कुठंतर एक प्रथमित कायदा करून त्यांना थांबायचा, रोकायचा असा प्रकार शासनाकडून होत आहे. पुढचं का कौल असं आहे की आज आम्ही एक मुकमोर्चा काढलेला आहे आणि आज आपण पाहतो की मुकमोर्चा असून आक्रोश मोर्चा दिसत आहे. पण शासनाने त्याला असं वाटलं की ह्या समाजामध्ये फक्त एक विशिष्ट समाज आहे, पण आज आपण बघितले की शेतकरी बांधव फार प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये सामील झालेलं आहे. तर शासनानं त्यांचा भाकर जनावरांचा फार गंभीर आहे. मला सांगा, भाकर जनावरांचा शेतकरी काय करणार? घटना बनवणाऱ्यांनी घटनेमध्ये अशी तरतूद केलेलीच नाही की तो भाकर जनावर सांभाळण्याचा त्याच्यावर भार घातले नाही, परंतु शासन ते थोपत आहे, त्यांचं संगोपन करत नाही. आपण गोरक्षणाची तुम्ही जाऊन चौकशी करा, तिथं त्या अवस्था आहे. म्हणजे ह्या शासनाला फक्त हे कायदे तयार करून कुणासाठी सरकार धोरण करत आहेत आणि कुणाच्या फायद्यासाठी धोरण तयार करत आहेत हे शासनानं जाहीर करावं. आता युवक आता महाराष्ट्रात जागा झालेला आहे, समाज जागा झालेला आहे. शासनानं आता अशी जी आपली जी पद्धत आहे त्यानं ती बदलावी आणि रोजगार द्यावा आणि जे नियम आहेत ज्या नियमामध्ये ध्रुवीकरण होत आहेत. शासन ही प्रत्येकाची असते, सरकार कुणीचाही असो, भाजपची असो, परंतु त्यांनी लोकहिताचे निर्णय घेतले पाहिजे. सर्व धर्म समभाव जोपासला पाहिजे. का एका एका विशिष्ट समाजाला संरक्षण देऊन त्यांनाच कुठंतरी त्यांच्या ज्या मागण्या पूर्ण करून एका वेळा असा देश चालत नसतं. हा देश हा लोकशाहीच्या पद्धतीने चालणार आहे. सामान्य माणूस जोपर्यंत मोठा होणार नाही त्याला त्या लोकशाहीच्या सुविधा त्यांना भेटणार नाही, तोपर्यंत राज्य प्रगत होणार नाही, देश प्रगत होणार नाही.